everyone. My name is Madhav Anand Rawadje and today we are gonna learn the section 3 and section 4 of the BNS. Yesterday we saw the section 1 and section 2. Today we are gonna learn the section 3 and section 4. Then let's start. तर मित्रांनो, काल जे आहे ते आपण सेक्शन 1 मध्ये आणि सेक्शन 2 मध्ये नेमकं काय दिलेलं आहे हे पाहिलो. तर आज आपण पाहणार आहोत सेक्शन 3 आणि सेक्शन 4 मध्ये नेमकं काय दिलेलं आहे. तर मित्रांनो, सेक्शन 3 मध्ये असं मेन्शन केलेलं आहे की पनिशमेंट ऑफ ऑफेन्सेस कमिटेड बियॉन्ड द इंडिया बट विच बाय लॉ मे बी ट्राइड विदिन द इंडिया. तर याचा अर्थ नेमकं काय, भारताच्या बाहेर केलेले गुन्हे पण कायद्याने भारतात चालवता येणारे गुन्हे. तर नेमकं काय हे तुम्हाला मी उदाहरणासह स्पष्ट करतो. एखादा जर माणूस आहे तो भारताच्या बाहेर राहत आहे. फॉर एक्झाम्पल, भारतीय नागरिक जर दुबई मध्ये राहून तिथे एखादी क्राईम जर केला तर त्याचा जो खटला आहे तो भारताला अधिकार आहे की त्याचा खटला BNS द्वारे चालवता येईल आणि जे काही शिक्षा आहे, जे काही त्या गुन्ह्यावर शिक्षा आहे ते त्याला दिली जाईल, असं या BNS ऍक्ट सेक्शन 3 मध्ये सांगितलं आहे. ओके, समजलं. दुसरं, सेक्शन 4 मध्ये नेमकं काय दिलेलं आहे, एक्सटेन्शन ऑफ कोर्ट टू एक्स्ट्रा टेरिटोरियल ऑफेन्सेस. म्हणजे काय, संहितेचा जो परदेशावरही लागू होणारा जो परिणाम आहे तर ते नेमकं काय दिलेलं आहे या सेक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. फॉर एक्झाम्पल, या सेक्शन 4 मध्ये असं मेन्शन केलेलं आहे की जे काही प्रॉपर्टी भारताची जे इंडियाच्या नावावर रजिस्टर केलेली आहे, फॉर एक्झाम्पल एअर इंडिया जे जहाज असतात भारताच्या नावावर, जे आपले जे हे आहेत विमान जे भारताच्या नावावरचे जे विमान असतात, त्या विमानात किंवा त्या जहाजात एखाद्या जर जहाजामध्ये दुसऱ्या बाहेर देशातील व्यक्तीने किंवा भारतातील व्यक्तीने पण बाहेर देशात एखादी जर चोरी केली तर भारताला अधिकार आहे की त्याचा जो खटला आहे तो सुद्धा भारत हा BNS ऍक्ट द्वारे चालवू शकतो आणि त्याला देखील शिक्षा BNS ऍक्ट द्वारे दिली जाईल, असं या सेक्शन 3 आणि 4 मध्ये सांगितलं आहे. समजलं. दुसरे एक उदाहरण देतो. एखादं जर विमान आहे, हे विमान भारताची सीमा ओलांडून जर बाहेर देशात गेलं आणि त्या विमानात काही परदेशातील नागरिकही बसलेले असतील आणि भारतातीलही काही नागरिक बसलेले असतील. समजा एखादा गुन्हा जर त्या विमानात घडला, एखाद्या परदेशी व्यक्तीने किंवा भारतीय व्यक्तीने एखादा जर खून त्या विमानामध्ये केला तर भारताला एवढा अधिकार आहे की तो जो खटला आहे तो भारतात चालवला जाईल आणि BNS ऍक्ट द्वारे चालवला जाईल. जे काही शिक्षा BNS ऍक्ट मध्ये दिलेली आहे त्यानुसारच त्याला शिक्षा होईल, असं या BNS ऍक्ट सेक्शन 3 आणि सेक्शन 4 मध्ये सांगितलं आहे. ओके, समजलं. तर उद्या आपण जे काही सेक्शन 5 आणि 6 जे काही दिलेलं आहे ते आपण पाहणार आहोत. ओके, थँक्यू.